तुळशी विवाह घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पण शास्त्रशुद्ध संपूर्ण विधीसहित कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण मुळात तुळशी विवाह का करायचा असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. तुळशी विवाह केल्यामुळे वैवाहिक जीवनातल्या अडचणी सगळ्यात दूर होतात आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरात लवकर ठरतो. सोबतच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला ज्या आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तुळशी विवाह हा केलाच पाहिजे. तुळशीचा विवाह आपल्या घरी होणं हे खूप खूप शुभकार्य आहे. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद, नात्यामध्ये गोडवा, प्रेम, जिव्हाळा हे सगळं निर्माण होतं. आणि आजकाल तुम्ही ऐकलं असेल की खूप नवरा बायकोंच्या आपापसामध्ये गैरसमज आहे, भांडणं, वादावाद हे होत असतात. आणि संसार म्हटलं की थोडंफार भांडण येतच, पण ते भांडण इतकं पण मोठं नको की त्यामुळे घरातल्या सगळ्यांचंच, मुलाबाळांचं, आपलं सगळ्यांचंच नुकसान होईल. त्यामुळे तुळशी विवाह, तुळशीचा विवाह हा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावा. आपल्या सगळ्यांकडे तुळशी असते, बरोबर. तुळशी ही दिसायला सर्वसाधारण रोप असलं तरी ती खूप पवित्र आहे. पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीपत्र हे गरजेचं असतं, त्याशिवाय कुठली पूजा पूर्ण होत नाही. आणि तुळशी अर्पण करून नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय देवसुद्धा ते ग्रहण करत नाही. त्यामुळे अशा या पवित्र तुळशीचा विवाह आपल्या जर घरात झाला तर तुम्ही विचार करा किती शुभकार्य आपल्याकडून होणार आहे. आणि असं बिलकुल म्हणू नका की ताई आमच्याकडे पद्धत नाही त्यामुळे आम्ही केलेलं नाही वगैरे, असं काही नाहीये. हा तुळशी विवाह हा एक पवित्र सोहळा आहे. आपल्या सुखी जीवनासाठी हा एक पवित्र सोहळा आपल्याला पार पाडायचा असतो. तुम्ही आत्तापर्यंत केला नसेल तर यावर्षी तुम्ही करून बघा. खूप सुंदर एकदम म्हणजे घरामध्ये अगदी आनंदाचं, दिवाळीसारखं वातावरण असल्यासारखं त्या दिवशी वातावरण असतं. आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की तुळशी विवाह कधी करायचा आहे. तर तुळशी विवाह जो आहे तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत केला जातो. ठीक आहे. तर आता बघा, 12 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी आहे. तर जवळपास प्रबोधिनी एकादशीपेक्षा तुम्ही 13, 14, 15 या 3 तारखांना तुम्ही तुळशी विवाह तुमच्या घरी करू शकतात. तुळशी तुमच्या अंगणामध्ये असेल, तुम्ही अंगणामध्ये करा. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तर घरच्या घरी देवऱ्याजवळ मांडून किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा तुळशी विवाह करू शकतात. 1 रूमचं घर असेल तिथे सुद्धा तुम्ही करू शकतात. ताई आमचं घर भाड्याचं आहे तर करू शकता का? तर हो, करू शकतात. ब्राह्मण वगैरे बोलवायची अजिबात गरज नाहीये. अगदी सोप्या पद्धतीने आणि कुठल्या महत्त्वाच्या विधी करून आपल्याला तुळशी विवाह करता येईल तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कळालं तुम्हाला, 13, 14, 15 तारखेला तुम्ही तुळशी विवाह करू शकतात. तुळशी विवाह जो आहे तो शक्यतो गोरज मुहूर्तावरच केला जातो. तर त्याच्यामुळे गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी, प्रदोषकाळी, सूर्यास्तानंतर साधारणतः 1-1.5 तास आपण जेव्हा म्हणतो, मग तुम्ही बघा रात्री 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकतात. आणि आता बघा, जेव्हा चातुर्मास आता संपतो तर तेव्हापासनं सगळे विवाह कार्य, तुळशी विवाह झाला की लग्न कार्य, मुंडन, बारस या सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात होते. कारण आपल्याला माहिती आहे की चातुर्मासामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही. पूजा पारायण केली जातात पण शुभ कार्य केली जात नाही. तर आता शुभ मुहूर्त काय आहे तेही मी तुम्हाला स्क्रीनवर देते. या शुभ काळामध्ये तुम्ही सांगितलेल्या तारखांना तुम्ही तुळशी विवाह संपन्न करू शकता. आता हे तुळशीचं कार्य कसं करायचे पटकन मी तुम्हाला सांगते. हे कार्य जे आहे घरातल्या सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलवू शकतात. तुमच्या घरामध्ये समजा काही कारणामुळे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुमची तुळशी घेऊन सामुदायिक ठिकाणी या 3-4 दिवसांमध्ये बघा खूप ठिकाणी तुळशी विवाह पार पाडला जातो. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुळशीचं रोप घेऊन जायचं आहे. घरून सजवून तुळशीला घेऊन गेला तरी चालेल किंवा फक्त शुभलाभ स्वस्तिक काढलं, नाही वेळेत तेवढं केलं तरी पण चालेल. पण महिलांनो, दादांनो, विनंती करून सांगते, तुळशी विवाह पार पाडा. खूप महत्त्वाचा हा विधी आहे. आणि तुम्ही गॅलरीमध्ये, टेरेसमध्ये कुठेही करू शकता. तुळशीचं रोप ठेवून तुम्ही कुठेही हा करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचा विवाह हा जो आहे बाळकृष्ण भगवान यांच्याशी किंवा शालिग्राम जे आहे, शाळीग्राम या शालिग्राम याला म्हटलं जातं, शालिग्रामाशी किंवा बाळकृष्णांशी केलं जातं. हे मी तुम्हाला दाखवते. पण आज मी तुम्हाला बाळकृष्ण भगवानांशी तुळशीचा विवाह कसा करायचा तर ते दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिलं मी पाटावर काय काय मांडून ठेवलेलं आहे तर ते दाखवते. आता या ठिकाणी बघा, काही तयारी मी आधीच करून ठेवली आहे. तर ही तयारी तुम्ही आधीच करून ठेवा. त्यानंतर आपण तुळशी विवाह संपन्न करू. तर इथे बघा, पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. रांगोळीमध्ये बघा माता लक्ष्मीचे पावलं, श्री, ओम, स्वस्तिक, गोपद्म, तुळशी आहे आणि शुभलाभ अशी शुभचिन्हांची रांगोळी आहे. शक्यतो शुभचिन्हांचीच रांगोळी काढायची. त्यानंतर बघा, इथे हा मी छोटासा पाट घेतलाय, त्यावर वस्त्र, तुळशी मातेला तुम्हाला बघा छान असं सजवून घ्यायचंय. आता या ठिकाणी बघा मी मुखवटा लावलेला आहे जो आपण कळसाला लावतो.
त्यानंतर गजरा, तुळशीला अलंकार, आपण बघा नवरीला जसं सजवतो त्याप्रमाणे अगदी सजवायचं आहे. नद घातलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी कानातली आहे, हार आहे, मोत्याचा हार आहे, असं सगळं तुम्हाला जेवढं जास्त सजवता येईल तुळशी मातेला तेवढं सजवायचं आहे. त्यानंतर इथे कलश आहे. कळसाला बघा आता या ठिकाणी इथे मी स्वस्तिक काढलेला आहे, 5 रेषा दिलेल्या आहे. कळसामध्ये पाणी, 1 रुपया, सुपारी, 5 विड्याचे पानं आणि त्यावर आपण नारळ स्थापित केलेला आहे. तसा हा कलश आहे. कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला स्थापित करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 5 फळं ठेवून घेतलेली आहे. फराळाचं सामान यामध्ये बघा चिवडा, चकली, करंजी, अनारसे, लाडू, शंकरपाळे, शेव, आपण जो दिवाळीला आता फराळ केला होता त्या फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर बघा चिंच, बोरं, आवळा हा नैवेद्य अतिशय महत्वाचा आहे. हे आता तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल. त्यानंतर पाण्याने भरलेली लोटी आहे. तुळशी मातेला आपण लग्न झाल्यानंतर ओटी अर्पण करणार आहे. तर या ओटीमध्ये बघा खाली खण आहे, इथे हिरव्या रंगाचा खण, त्यावर नारळ, श्रृंगाराचे दागिने आहे आणि या ठिकाणी बघा हळकुंड, खारीक, खोबरं, सुपारी, बदाम आणि मणी, मंगळसूत्र, हे जे आपण सवाशण महिलांच्या ओटीमध्ये देतो तर ते हे सगळं सामान आहे. सवाशण महिलांचे जे श्रृंगाराचे दागिने असतात त्यामध्ये बघा आता आहे मंगळसूत्र, त्यानंतर लाल बांगड्या, सिंदूर, काजळ, मणी, मंगळसूत्र, कंगवा, या सगळ्या गोष्टी यापैकी तुम्हाला जमतील त्या गोष्टी तुम्ही दाखवायच्या आहे. आणि बघा हे जे वरती दिसतायत तुम्हाला हे उसाचे मांडव, चारी चौरंगाच्या चारी बाजूला तुम्हाला 4 खांब, जसं आपण सत्यनारायण पूजेला करतो तर त्याप्रमाणे ऊस जे आहे ते तुळशीचे मामा समजले जातात. तर आपल्या लग्नाला जसे मामा असतात ना उपस्थित, तर त्याचप्रमाणे मामांचा हा मांडव असतो. तो ऊस जे आहे ते तुळशी मातेचे मामा असल्यामुळे चारी बाजूला, तर मी इथे पुढच्या बाजूला 2 लावलेलं नाहीये, कारण जर मी ते लावले तर मी जी पूजा तुम्हाला दाखवणार आहे तर ती दिसणार नाही. तर त्यामुळे मी मागच्या बाजूला बघा हे ऊस जे आहे, तर तुम्हाला तुळशीच्या लग्नाच्या वेळेस हे ऊस तुम्हाला सगळीकडे मिळतील, बाजारामध्ये मिळून जातील. तर ऊसाचे हे खांब आपल्याला चारी बाजूंना लावायचे आहे अशा प्रकारे. तर एवढी आपल्याला सगळी तयारी जी आहे ती मी आधीच करून ठेवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही आधी तयारी करून ठेवा की जेणेकरून मग काही महत्त्वाच्या गोष्टी पूजेच्या वेळेस आपण विसरून जात नाही. तर आता आपण पूजेला सुरुवात करूया. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो. तर आता मी दिवा अगरबत्ती लावून घेते. आता सगळ्यात पहिला आपल्याला कळसाची स्थापना करायची आहे. तर मी तुम्हाला दाखवलं की कलश मी तांब्यामध्ये पाणी घेऊन 5 विड्याचे पानं आणि वरती नारळ स्थापित केलेला आहे. तर या कळसाची आपल्याला पूजा करायची आहे. आता कळसाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचे. कळसाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आता दिव्याला पण आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचे, कारण दिवा आपण जे काही सेवा पूजा अर्चा करतो तर त्याचा सगळ्यांचा साक्षीदार दिवा असतो, अग्निदेवता असतात. तर त्यामुळे दिव्याची पूजा करायची आहे. आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करतो, कारण निर्विघ्नपणे कार्य पार पाडलं जावं यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो. बाप्पा हे विघ्नहर्ते आहे, ते निर्विघ्नपणे कार्य पार पाडतात. आता अगदी सोप्या पद्धतीने आपण जसं दरवेळेस करतो 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळेस पाण्याने. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः. 11 वेळेस पाण्याने झालं की 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळेस पाण्याने. आपल्याला असंच ओम गणपते नमः म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता गणपती बाप्पांची मूर्ती जी ती मी स्वच्छ पुसून घेते, खाली अक्षता करायच्या तिथे आणि त्यावर मी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करते. आता गणपती बाप्पांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे. गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करत आहे. गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, इथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावर हे गुळ आणि खोबरं नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा निर्विघ्नपणे हे कार्य जे आहे ते पार पडू दे. अशा अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना झाली. कळालं? कळसाची स्थापना करायची, गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि त्यानंतर आता आपल्याला जे बाळकृष्ण आहे म्हणजे जे नवरदेव आहे आजचे आपले, तर त्यांची आपल्याला स्थापना करायची. तर तुम्ही शाळेग्राम घेणार असाल तर शाळेग्रामचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता ही बघा ही बाळकृष्णाची मूर्ती आहे, नवरदेव म्हणून बाळकृष्ण आहे आज आपले, तर त्यांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने किंवा पंचमृताने आणि परत 11 वेळेस पाण्याने असं आपल्याला अभिषेक करून बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेच्या समोर बाळकृष्णांचं तोंड जे आहे
ती शक्यतो पश्चिमेला येईल असं तुम्ही ठेवा, कारण ती दिशा योग्य मानली जाते लग्न ह्या सोहळ्यासाठी. आणि समजा जमतच नाही, तुमची तशी ॲडजस्टमेंट नाही होते, तर कमीत कमी दक्षिणेला येणार नाही एवढी काळजी घ्यायची बाळकृष्णांचं तोंड. बाकी मग इतर दिशांना चालेल, जमल्यास पश्चिमेला येईल असंच तुम्ही ठेवायचं. आता मी तुळशीसमोर, आता तुळशी माता नवरी आपली इकडे आहे, ठीक आहे, तर त्यामुळे नवरीच्या समोर इकडे मी आता बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती ठेवते. खाली अक्षता ठेवलेली आहे मी, त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आहे. आता मी हे बघा, तुळशीचं तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे म्हणून तुळशीचं तोंड इकडे ठेवलेलं आहे. तर तुम्ही नवरदेव नवरी समोरासमोर उभे राहतात, तर तसं सुद्धा तुम्ही, म्हणजे इकडे तुळशीचं हे तोंड आहे तर इकडून सुद्धा बाळकृष्ण असे ठेवू शकतात. किंवा बाळकृष्णांचं तोंड आता पश्चिमेला आहे तर तुळशी मातेचं तोंड इकडे सुद्धा तुम्ही फिरून ठेवू शकतात समोरासमोर, ठीक आहे. आणि अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्त किंवा पुरुष सूक्त म्हणून सुद्धा बाळकृष्णांना अभिषेक जो आहे तो त्यांचा करू शकतात. आता बाळकृष्णांच्या मूर्तीला पहिलं मी वस्त्र छान परिधान करून घेते, कारण ते नवरदेव आहे, तर नवरदेव कसा अगदी त्या दिवशी सजून धजून तयार असतो, त्याप्रमाणे आपल्याला बाळकृष्णांना छान सजवायचे. आता मी पहिलं सजवून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते. बाळकृष्णांना हे बघा मी वस्त्र परिधान केले. आता छान मी त्यांना मुकुट, मोरपिसाचा मुकुट, कारण बाळकृष्णांना मोरपीस हे अत्यंत प्रिय होते. मूर्ती मोठी असेल तर अजून छान डेकोरेशन करता येतं. आता इथे मूर्ती छोटी आहे माझी बाळकृष्णांची, तर बघा हे कंगन आणि बासरी जी आहे तर ती पण मी ठेवते. सजावट, लाइटिंग जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करायचंय, कारण आपण लग्न लावतोय, आपल्या दारामध्ये लग्नाच्या वेळेस केवढं प्रसन्न वातावरण असतं, तर त्याप्रमाणे आपल्याला करायचंय. आता झालं, बाळकृष्णांची मूर्ती मी ठेवली आहे, त्यांचा मानसन्मान करायचा आहे. बाळकृष्णांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे, त्यानंतर फुलं अर्पण करायचे, ठीक आहे. आणि बाळकृष्ण भगवानांना दिवा अगरबत्ती ओवाळून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आता ही झाली आपल्याला नवरदेवाची स्थापना आपण केलेली. आता आपल्याला तुळशी मातेचा पण अभिषेक करायचा आहे. पण आता बघा, तुळशी काही मूर्ती किंवा फोटो नाहीये इथे, तर तुळशीचं हे रूप आहे. तर आपल्याला बघा, तुळशीच्या पायथ्याशी आपल्याला 11 वेळेस आपल्याला पळीनं पाणी टाकायचे. त्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणू शकतात, नवारणव मंत्र म्हणू शकतात. तर तुम्हाला 11 वेळेस पाण्याने, परत 11 वेळेस दुधाने आणि परत 11 वेळेस पाणी जे आहे ते तुळशीच्या तुम्हाला पायथ्याशी अर्पण करायचे. आणि त्यानंतर तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे, तुळशीला फुलं अर्पण करायचे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. तुळशीची छान तुम्ही नवरीसारखी या दिवशी सजावट करायची आहे. त्यानंतर इथे शुभलाभ वगैरे काढायचं. आता हे सगळे शुभचिन्ह माझ्या तुळशीच्या कुंडीवरच आहे, तर त्यामुळे मी हळदी कुंकवानी वगैरे काढले नाही. आता आपल्याला बाळकृष्ण भगवान म्हणजे जे नवरदेव आहे आणि तुळशी माता नवरीला आपल्याला हळद लावायची आहे. तर हळद अगदी, आता इथे मूर्ती छोटी छोटी आहे, तर त्यामुळे पाण्यामध्ये थोडीशी मी बोट बुडवते आणि हळद कधी पण चढती लावायची आहे. तर हळद लावताना आता बघा, मी त्यांच्या पायाला स्पर्श करते हळदीचा, त्यानंतर हाताला आणि बाळकृष्णांच्या गालाला म्हणजे चेहऱ्याला. तर त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना 3 वेळेस किंवा 5 वेळेस किंवा 7 वेळेस तुम्हाला हळद लावायची आहे. पायांना, हातांना, परत वरती मुखाला, पायांना, हाताला, मुखाला अशी हळद लावायची आहे, जसं आपण नवरदेवाला लावतो. आणि त्यानंतर बाळकृष्णांची उष्टी हळद आपल्याला तुळशी मातेला लावायची आहे. आता या तुळशीच्या रूपाला बघा, इथे मी हळद लावते, फक्त खालून वरच्या दिशेने अशीच तुम्हाला 11 वेळेस तुम्हाला हळद लावायची. नवरदेवाची उष्टी हळद आपण नवरीला लावत असतो, तर त्याप्रमाणे. आता आपल्याला हळद लावून झाल्यानंतर बघा, आपण मुंडावळ्या घालत असतो. आता ह्या बघा, या मुंडावळ्या किंवा मंडोळ्या आपण म्हणतो, प्रत्येकाकडे थोडाफार शब्द वेगळा असू शकतो. या बघा ह्या मंडोळ्या. तर आता मी तुळशी मातेला आणि बाळकृष्णांना मंडोळ्या ज्या आहे तर त्या घालून घेते. बाळकृष्णांची मूर्ती लहान असल्यामुळे मी फक्त ह्या त्यांच्या जवळ ठेवते, त्यांना बांधू नाही शकत. तर ह्या ज्या मंडोळ्या आहेत तर त्या मी बाळकृष्णांजवळ ठेवते. तुळशी मातेला, तुळशीच्या कुंडीला मी आता मुंडावळ्या ज्या आहे त्या बांधून घेते. हे बघा, मुंडावळ्या छान बांधलेल्या आहेत. आता बघा, तुळशी कशी अगदी नवरीसारखी दिसते, तर त्याप्रमाणेच आपल्याला तुळशीला मुंडावळा घालायचा आहे. आता लग्न लावायचं आहे. आता बघा, हे तुळशी विवाहाचं जे मंगलाष्टक आहे ते तुम्हाला यूट्यूबवर बऱ्याचशा ठिकाणी मिळून जाईल, किंवा तुम्हाला गुगलवर जर तुम्ही सर्च केलं, तोंडाने तुम्हाला म्हणायचं असेल तर मंगलाष्टक तुम्ही सर्च करून तोंडाने सुद्धा म्हणू शकतात.
मंगलाष्टक म्हणण्याच्या आधी तुम्हाला बघा सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता. अक्षता म्हणजे बघा तांदूळ जे आहे त्याला हळद कुंकू लावलेलं असतं. तर अशा ह्या अक्षता आपल्या घरातल्या सगळ्यांना वाटायच्या आहे. जेवढे लग्नासाठी उपस्थित आहे त्यांना तुम्ही अक्षता वाटा. त्यानंतर फुलांच्या पाकळ्या तुम्ही त्यांना वाटा. कारण मंगलाष्टक म्हणताना आपण अक्षता, फुलं अर्पण करत असतो. आणि यासोबतच आपल्याला बघा नवरदेव नवरीचं जेव्हा लग्न लागतं तर त्यावेळेस आपण अंतरपाठमध्ये धरत असतो. तर हे बघा, हे पांढरं छान असं वस्त्र आहे, त्यावर मी स्वस्तिक काढलेलं आहे, 2 रेषा आहे, 4 थींब आहे. इथे तुम्ही शुभ विवाह, शुभ लाभ असं सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाने काढू शकतात किंवा अगदी छान रेडीमेड बाजारामध्ये तुम्हाला हे अंतरपाठ पण छान छान मिळतात. आता तुळशी विवाहाचं सगळं सामान तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे किंवा तुमच्या इथे मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता हा अंतरपाठ आहे तर हा आता आपल्याला घरातल्या 2 जणांनी, तर इथे ही छोटी पूजा आहे त्यामुळे मला जमतं एकटीला धरायला. जर तुम्ही तुळशी वृंदावन जवळ करत असाल तर एकाने या साईडने एकाने या साईडने, जसं आपल्या लग्नामध्ये धरला होता अंतरपाठ त्याप्रमाणे आपल्याला धरायचं आहे. आता अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणायचं आहे. यूट्यूबवर तुम्हाला मंगलाष्टक मिळून जाईल. आणि मंगलाष्टक चालू असताना सगळ्यांनी यांनी अक्षता टाकायच्या आहे बाळकृष्णांवर आणि तुळशी मातेवर तुम्हाला अक्षता टाकायच्या आहे. आणि मंगलाष्टक झाल्यानंतर आता आपल्याला लग्न म्हणजे बघा नवरदेव नवरीला तुम्हाला हार अर्पण करायचे आहे. मंगलाष्टक झाल्यानंतर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना हार घालायचा आहे. तुमच्या घरामध्ये अशी कुठली मुलगी असेल जिचं लग्न करायचे तर ती मुलगी सुद्धा घालू शकते, घरातली स्त्री घालू शकते, कोणीही घालू शकतं असं काही नाहीये. तर त्या मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना फुलांचा हार अर्पण करायचा आहे. आणि बाळकृष्णांच्या वतीने घरातल्या मुलांनी म्हणजे ज्यांचं लग्न करायचं असेल किंवा लहान मुलं वगैरे त्यांनी तुळशी मातेला फुलांचा हार अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेला आता आपल्याला शृंगाराचे दागिने घालायचे. कारण आपण बघा मंगलाष्टक झाल्यानंतर विधी पार पडत असतात तर तेव्हा त्यानंतर तर आपण नवरीला आपण मंगळसूत्र घालतो. तर जे सगळे शृंगाराचे दागिने आहे म्हणजे मंगळसूत्र, त्यानंतर जोडवे, बांगड्या, या सगळ्या गोष्टी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आता मी या सगळ्या अर्पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा मी इथे तुळशी मातेला मंगळसूत्र अर्पण केलेलं आहे, त्यानंतर जोडवे अर्पण केलेले आहे. आता तुळशी मातेला आपल्याला ओटी भरायची आहे. तर ओटी मी तुम्हाला दाखवलं, यामध्ये कुठलं साहित्य आहे, सगळं सवासन महिलेला, शृंगाराचे दागिने, खण, नारळ. ही ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आता नैवेद्य बघा, फराळाचं नैवेद्य आहे, फळं आहे, आवळा, बोरं आणि चिंचा. या सगळ्या नैवेद्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे 3 वेळेस. आणि त्यानंतर नैवेद्य जो आहे तो आपल्याला तुळशी मातेला बाळकृष्ण भगवानांना अर्पण करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. यानंतर मंगलाष्टक झाल्यानंतर मंगळसूत्र वगैरे सगळं अर्पण करून झाल्यानंतर फराळ अर्पण केल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आरती, यासोबतच तुळशी मातेची आरती म्हणायची आहे, गणपती बाप्पांची आरती, ह्यासोबतच देवीची दुर्गे दुर्घट भारी ही आरती पण आपल्याला म्हणायची आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने हे तुळशी विवाह जो आहे तर तो संपन्न होतो. तर बघा आपला तुळशी विवाह संपन्न झालेला आहे. असाच तुळशी विवाह प्रत्येकाने तुमच्या घराच्या अंगणामध्ये, गॅलरीमध्ये, टेरेसमध्ये, हॉलमध्ये तुम्ही कुठेही तुळशीचं रोप ठेवून करू शकतात. खूप हा पवित्र सोहळा आहे, यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी, दुःख जे आहेत ते संपतात. आता राहिली गोष्ट ताई, ही पूजा कधी उचलायची. ज्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करणार आहे तर ती संपूर्ण रात्रभर ती पूजा तशीच ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर, संध्याकाळ, रात्र ती पूजा तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी याचा आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा अगदी सोपी आहे. सकाळी आपल्याला पहिलं दिवा लावायचा आहे, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, सगळ्या गोष्टींवर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, पूजेला नमस्कार करायचा आहे आणि कळा नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे तुळशी देवता, हे बाळकृष्ण भगवान, मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा तुळशी विवाह माझ्या घरामध्ये, माझ्या दारामध्ये संपन्न केलेला आहे. यामध्ये नकळतपणे माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा असावी, अशी आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे. आणि त्यानंतर आपल्या तुळशीचं रोप जिथे तुम्ही ठेवतात तिथे ठेवायचं आहे. देव सगळे देव्हाऱ्यामध्ये ठेवायचे आहे. सगळा फराळ वगैरे फळं जे आहे तर ते आपण प्रसाद म्हणून खायचे आहे. आणि त्यानंतर ओटीचं सामान तुम्ही स्वतः वापरू शकतात किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये वगैरे सुद्धा तुम्ही दान करू शकतात. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे, निर्माल्याच्या गोष्टी आहे, फुलं वगैरे, ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. असं अगदी सोपी ही उत्तर पूजा आहे, फार काही नाहीये. तर बघा नक्की तुम्ही अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न कराल. तुमच्या घरामध्ये हा तुळशी विवाह नक्की करा. खूपशा अडचणी, दुःख, संकट जे आहे ते संपून जातात. तर ही तुळशी विवाहाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.